बातमी बदलत्या महाराष्ट्राची, बातमी राजकीय वर्तुळातली, बातमी आठवणीतली, बातमी मंत्रालयातली, बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची. आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र. पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज. सरपंच साहेब, जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे. आता तुम्ही कुणाचा प्रचार करणार? आम्ही भारतीय जनता पार्टीचा प्रचार करतोय. भारतीय जनता पार्टीचा प्रचार करण्यापाठीमागचा उद्देश काय आहे? कारण भारतीय जनता पार्टीनं आमच्या गावामध्ये भरपूर कामं केलीत. काय कामं केली? ग्रामपंचायतीनं गावांतर्गत काँक्रीट रस्ते झालेत. सध्या ओढा खोलीकरणाचं काम चालू आहे. नंतर डांबरी रस्त्याचं काम चालू आहे. भरपूर काम चालू आहे. मी विठ्ठल महादेव गवळी, सरपंच ग्रामपंचायत माडगुळे व संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी. आमच्या माडगुळे गणामध्ये भाजपतर्फे दादासो विठोबा मोठे सर हे उमेदवार आहेत व जिल्हा परिषदेसाठी करगणी गटातून दादासाहेब आनंद हुबाले हे उमेदवार आहेत. माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब व अमरशेख बापूसाहेब देशमुख यांनी हे दोन्ही उमेदवार दिले आहेत. आणि माडगुळे गावामधून 60%पेक्षा जास्त मताने 300पेक्षा जास्त लीड मिळणार आहे भाजपसाठी. आणि भाजपतर्फे आमच्या गावात रस्ते, पेव्हिंग ब्लॉक, समाज मंदिर आणि ओढ्याचं खोलीकरण, रुंदीकरण, सरळीकरण, बंधारे ही कामं भरपूर झालेली आहेत. कोट्यावधीची कामं झालेली आहेत. अजून सध्या कामं चालू आहेत. आणि सध्या 1 कोटीचं ओढ्याचं काम आणि गावातील रस्त्याचं हे काम चालू आहे. आणि त्यामुळं माडगुळचा विकास भाजपतर्फे चांगल्या प्रमाणात झालेला आहे. त्यामुळं यावर्षी आता या निवडणुकीमध्ये भाजपला माडगुळमधून भरघोस मतदान होईल अशी खात्री आहे. मी दगडू लिंगडे, माडगुळे गणातून दादासाहेब मोठे आणि करगणी जिल्हा परिषद गटातून दादासाहेब हुबाले हे 2 उमेदवार उभा आहेत भाजपकडून. आणि माननीय अमरशेख देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून हे 2 उमेदवार इकडे देण्यात आलेले आहेत. त्यामुळे माडगुळे गणातून आणि त्या करगणी जिल्हा परिषद गटातून त्यांच्या पाठीमागं भरघोस मताधिक्य देण्याचा प्रयत्न सगळे मतदार करत आहेत. भाऊ पाटील माडगुळे आमचे उमेदवार आहेत दादासाहेब मोठे आणि दादासाहेब हुबाले भाजपतर्फे आहे. आणि यांनी आजपर्यंत संपूर्ण तालुक्यात चांगल्या प्रकारचं काम केलंय आणि माडगुळमध्ये सुद्धा 1 नंबर काम केलंय. त्यामुळं माडगुळची सर्व जनता त्यांच्या पाठीमागं 100% निश्चितपणे. त्यामुळं ही तर काय भ्रमात राहील कोणाला काय कारण नाही. जनतेचा पाठिंबा चांगला आहे, भाजपला पाठिंबा चांगला आहे. आमच्या दोन्ही उमेदवाराला संपूर्ण माडगुळमध्ये चांगल्या प्रकारे लीड जाणार आहे हे निश्चित. आपले जे उमेदवार आहेत, आपले दोन्ही उमेदवार आपल्या मतदारसंघासाठी म्हणजे झेडपीचा जो संघ आहे करगणी गट, त्या गटासाठी दादासाहेब हुबाले चांगल्या पद्धतीनं काम करतील. व आमच्या माडगुळ गण जो आहे, माडगुळे गणासाठी जे उमेदवार आहेत दादासाहेब मोठे सर, तेही माडगुळे गणासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या काय योजना असतील त्या तळागाळापर्यंत पोहोचवायचं काम करतील. शिक्षण असेल, आरोग्य असेल, शेती असेल, याच्यासाठी ते अतिशय प्रयत्नशील राहतील. वसंत बुधे, करगणी जिल्हा परिषद गटातून दादासाहेब हुबाले आणि माडगुळे गणातून दादासाहेब मोठे जे उमेदवार आहेत, त्या उमेदवारांना आम्ही आमच्या गावातून आणि भरघोस मताने विजय करू एवढीच पाहिजे. आतापर्यंत बीजेपीचं काम आटपाडी तालुक्यामध्ये कसं वाटतंय तुम्हाला? 1 नंबर चांगलं काम आहे. बरं, आणि आता तुमचे उमेदवार कोण आहेत मग? दादासाहेब मोठे पंचायत समिती गणाला माडगुळे आणि जिल्हा परिषद गटाला करगणी हुबाले साहेब. मग त्यांच्या मागं त्या मतदारसंघातील म्हणजे गटातील आणि गणातील मतदार सगळे आहेत का त्यांच्या मागं? बरोबर आहे. त्यांच्या कशामुळे त्यांच्या बरोबर आहेत? बीजेपीचं कामच चांगलं आहे. सगळ्या महाराष्ट्रात बीजेपीचं काम चांगलं आहे. तुमच्या त्यांच्याकडून अपेक्षा काय आहेत? अपेक्षा गावच्या कामाचीच अपेक्षा आहे. मग आतापर्यंत कामं झाली नाहीत का? चांगली कामं झालेली आहेत. माडगुळ्यात तर गोपीचंद पडळकर साहेबांनी भरघोस निधी दिला आहे.